नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं स्वबळाचा नारा दिलाय। नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं अंजली आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। युतीबाबत महाविकास आघाडीशी कोणतीही चर्चा सुरू नव्हती असंही अंजली आंबेडकर म्हणाल्यात आणि यावेळी त्यांनी प्रस्थापित समाजाबाबत सुद्धा भाष्य केलंय। महाविकास आघाडी बरोबर कुठलीही चर्चा चालू नव्हती। आम्ही गेले 2 महिन्यापासून असं सांगितलेलं होतं की दरवेळेला भाजपला पराभूत करा, भाजपला पराभूत करा असे हाकाटी पिटली जाते। आमचं म्हणणं असं होतं की भाजपला हरवणं ही केवळ वंचित समूहांची जबाबदारी नाहीये, तर ती इथल्या प्रस्थापित समाजाची जबाबदारी आहे। आणि प्रस्थापित समाज आपली मतं जोपर्यंत वंचित उमेदवारांच्या पाठीमागे उभं करत नाहीत तोपर्यंत इथनं भाजपला हरवणं कठीण आहे। पण त्याच्या बाबतीत कुठलेही पक्ष काही फार गंभीरपणे घेतात असं आम्हाला वाटत नाही। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही स्वतःच्या बळावरती लढवणार आहोत। ते प्रशासक बसवून विकासाचा हक्क हिरावून घेतला गेलेला आहे। नागरिकांचा विकासाचा हक्क हा हिरावून घेतलाय। अंजली आंबेडकर यांनी भाजपवर ही टीका केली आहे। महापालिकांवर प्रशासक बसवून भाजपनं नागरिकांचा विकासाचा हक्क हिरावून घेतल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी भाजपवर केली आहे। त्या नाशिकमध्ये बोलत होत्या। गेले काही वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका पुढे ढकलून भाजप सरकारने अनेक ठिकाणी सर्व ठिकाणी प्रशासक बनवल्यामुळे लोकांचा आपल्या विकासावरती जो हक्क आहे, विकासाला दिशा देण्याचा जो अधिकार आहे तो इथल्या भाजप सरकारने काढून घेतलेला आहे। आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये वंचित समूहांच्या मागण्यांना न्याय मिळणं आणि ती कोंडी फोडणं हे आमच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे।